अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। 24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या। बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गवसाने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर दुसरीकडे कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। 5 वर्ष झालं शेताला पाणी आहे, 5 वर्ष झालं आता सुधरेल म्हणून 2 वर्ष ऊस लावला, 2 वर्ष ऊसात काय आलं नाही। पेरू लावला, पेरूला काय आलं नाही, पेरू आहे नाही खाल्ला। पॅड बसायचं महिना जरा पैसे बघतोय, आम्हाला सांगत नव्हता, पैसे मिळाले नाहीत तर पॅड बसवणं झालं नाही। ती वाटलं झालं घरात पाणी, घरात बसायला नाही गेलं, टेन्शन मध्ये होता, आम्हाला काही बोलत नव्हता काय नाही। मग आला गावातनं धारकादेश गावातनं आला, सर्वांना घेऊन गेला। टेन्शन घेऊन महिना झालं टेन्शन घेऊन त्यानं आम्हाला न बोलून त्यानं असं आत्महात घेतला। कर्ज होते बँकेचं काय पुन्हा काही कर्ज केले काय सगळा ऊस पाण्यात गेला, निघून पाण्यात गेली सगळी। पेरूला ती सगळं फॉर्म बसायला पैसे द्यायचं काय नाही म्हणून महिनाभर आम्हाला काय बोलत नव्हता। तर बायकोला माझं मला टेन्शन नाही मरायचं आणि जायचं निघून आणि त्याच्यावर बोलत नव्हतं काय नव्हतं। गावालगत 4 किलोमीटर अंतरावर वैरागुरला त्यांनी आत्महत्या केली। त्याच्यात चिठ्ठीत असा उल्लेख केलेला आहे की पावसाला कटावून नैसर्गिक आपत्ती शेताच्या झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे। आमदार व खासदार व मुख्यमंत्री यांनी माझ्या कुटुंबाशी लक्ष द्यावे, यावर काळजी द्यावी। सततच्या पावसाला व अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय आणि त्यातच आमदार खासदार यांनी आर्थिक मदत करावी आणि त्यानंतर सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचा शिक्षणाचा खर्च करावा अशी त्यांनी चिठ्ठीत विनंती केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।